मेरा नाम राहुल गांधी है, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, इसलिए मैं माफी नहीं मांगूंगा। काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील सध्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं हे वाक्य संपूर्ण देशाला आजही लक्षात आहे। स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याच्या घटनेचा उल्लेख करून काँग्रेस नेते वारंवार त्यांचा अपमान करतात। माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर पासून ते राहुल गांधींपर्यंत या काँग्रेस नेत्यांनी सावरकर विरोध हाच आपल्या पक्षाचा अजेंडा बनवून टाकलाय। मात्र याच गांधी घराण्याचे कट्टर समर्थक असलेले माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव करणारं लिखाण केलं आहे। इतकंच नाही तर काँग्रेसनं आता सावरकर विरोधी विचारधारा बदलली पाहिजे असा सल्लाही त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे। काय आहेत सावरकरांबद्दल शिंदेंच्या भावना जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा बेंडे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक मान्यवरांचं जेवढं योगदान आहे तेवढंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही आहे। मात्र आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर याच महापुरुषांची वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये जातींमध्ये विभागणी करण्यात आली आहे। विशेषत्वाने काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नेहमीच अवमानकारक वक्तव्य करून या महापुरुषाचा अपमान केलाय। त्याची सुरुवात 2004 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यापासून झाली। तेव्हा अय्यर अंदमानच्या दौऱ्यावर गेले होते। तेथील सेल्युलर जेल परिसरात एका ज्योती शेजारी असलेल्या फलकावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव त्यांना दिसलं। त्यामुळे ते चिडले। त्यांनी तातडीनं तिथून हा फलक हटवण्याचे आदेश दिले। एवढंच नाही तर वीर सावरकर यांच्याविषयी अपशब्दही वापरले। या घटनेनंतर अंदमान निकोबार प्रमाणेच महाराष्ट्रातही मोठा जनक्षोभ उसळला। भाजप व शिवसेनेनं आंदोलनं केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मध्ये अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलनही केलं होतं। नंतर राज्यभर अशीच आंदोलनं झाली। अय्यर यांचे पुतळे पेटवण्यात आले। सावरकर हे आमचं दैवत आहे आणि आम्ही त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही अशी रोखठोक भूमिका घेत अय्यर यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही असा इशाराही त्यावेळी बाळासाहेबांनी दिला होता। हे प्रकरण काँग्रेसच्या चांगलंच अंगलट आलं होतं। मात्र काही वर्षांनी राहुल गांधी यांनीही सावरकरांबद्दल वारंवार अपमानकारक वक्तव्य केली आहेत। राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झालं तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत माफी मागायला माझं नाव काही सावरकर नाही असं उत्तमपणे उत्तर दिलं होतं। भारत जोडो यात्रेवर असतानाही त्यांनी नांदेडमध्ये सावरकर विरोधी वक्तव्य केलं होतं। याबद्दल त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक खटले दाखल झाले असून नुकतंच एका खटल्यात नाशिक कोर्टानं त्यांना समन्सही बजावलं आहे। राहुल यांची ही भूमिका त्यांच्या मित्रपक्षांनाही पटली नव्हती। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली। त्यावेळी एका बैठकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात येऊन राजकारण करायचं असेल तर सावरकरांबद्दल असं बोलणं योग्य नाही असा समजही राहुल गांधींना दिला होता। तेव्हापासून राहुल यांच्या तोंडी सावरकरांचा मुद्दा आलेला दिसला नाही। मात्र आपल्या नेत्यांपासून अशी प्रेरणा घेऊन काँग्रेस नेते मंडळी मात्र अजूनही सावरकरांविषयी गरळ ओकतच असतात। अशा सावरकर द्वेष्ट्या काँग्रेसशी सत्तेसाठी युती केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेलाही तडे गेलेत। ज्या शिवसेना प्रमुखांनी सावरकर हे आमचं दैवत आहे असं म्हटलं त्यांचेच पुत्र आज सावरकर विरोधी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेत। किती हा सत्तेचा मोह अशी टीका करून भाजप नेते आता उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असेही आरोप करतायत। ठाकरेंसाठी हे अडचणीचं ठरू लागलंय। या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेले देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या पुस्तकात सावरकरांचा गौरव केलाय। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। सुशील कुमार शिंदे यांच्या राजकारणाची 50 वर्ष 5 डिकेड इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे या इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तकात शिंदे लिहितात, वीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे। त्यामुळेच 1983 मध्ये नागपूरमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती। वीर सावरकर यांनी स्पृश्य अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। मी स्वतः मागास वर्गातून येतो त्यामुळे वीर सावरकरांनी जे प्रयत्न केले त्याचं महत्त्व मला माहीत आहे असे गौरव उद्गार शिंदे यांनी काढले आहेत। अलीकडेच हे पुस्तक प्रकाशित झालंय। वीर सावरकर आणि त्यांचं हिंदुत्व यांची चर्चा होत असते। वीर सावरकर यांच्यातला
विज्ञानवादी दृष्टिकोन, त्यांचं तत्वज्ञान, सामाजिक बांधिलकी, समाजातलं सगळं घटक एकत्र यावेत म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न याकडे का पाहिलं जात नाही? वीर सावरकरांबाबत एक संकुचित विचार करणं हे काही योग्य नाही. मी राजकारणात प्रदीर्घ काळ घालवला आहे. मला असं वाटतं की पक्षानं ही विचारधारा बदलली पाहिजे. अशा शब्दात शिंदेंनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी व काँग्रेसच्या वाचाळवीर नेत्यांनी सावरकरांचा अवमान करणं सोडा असं अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. बघूया या ज्येष्ठ नेत्यानं दिलेला कानमंत्र तरी काँग्रेसचे नेते भविष्यात ऐकतात का? तुम्हाला शिंदेंच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा.